नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असेल, दिव्यांग अनुदान योजनेचे लाभार्थी असतील, विधवा महिला असेल किंवा वृद्धपकाल योजनेचे लाभार्थी असतील किंवा श्रावणबाल योजनेचे लाभार्थी असतील किंवा इतर योजनेचे लाभार्थी असतील, या सर्व योजनांच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे। कारण मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून दिव्यांग बांधव असतील किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे सर्व लाभार्थी असतील, त्यांना सेपरेट किंवा वेगळं रेशन कार्ड देण्यासंदर्भात शासन निर्णय जाहीर केला आहे। तो शासन निर्णय आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेतलेला आहे, त्यामुळे त्यामध्ये आता पुन्हा जास्त वेळ वाया घालवायचा नाहीये। या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येकाला मी आवाहन करतोय किंवा सूचना करतोय की प्रत्येकाला स्वतःचा रेशन कार्ड मिळण्याचा अधिकार आहे, त्यामुळे तो स्वतःचा रेशन कार्ड तुम्ही काढू शकता। आता रेशन कार्ड कसा काढायचा, त्याला कागदपत्र कोणते लागतात याविषयी सुद्धा आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेली आहे, माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली आहे। आजचा व्हिडिओचा विषय असा आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जेवढेही लाभार्थी असतील किंवा दिव्यांग बांधव योजनेचे लाभार्थी असतील, त्या सर्व योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्याकडे असलेल्या रेशन कार्डला, शिधापत्रिकेला धान्य कसं चालू करता येणार आहे। अनेक लाभार्थी असे आहेत की त्या लाभार्थी तहसील कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना स्पष्टपणे सांगितलं जातं की बाबा तुम्हाला अंत्योदय रेशन कार्ड जर हवा असेल, अंत्योदय शिधापत्रिका जर हवा असेल तर तुम्हाला 15,000चा उत्पन्न दाखला, 15,000 किंवा 15,000चा कमी उत्पन्न असलेला दाखला तुम्हाला जोडायचा आहे। त्यामुळे तुमच्याकडे आता 21,000चा उत्पन्न दाखला आहे किंवा 30-35 हजाराचा उत्पन्न दाखला आहे, त्यामुळे तुम्हाला आता तुमच्या रेशन कार्डात धान्य चालू करणं अशक्य आहे। त्यामुळे आपल्याकडे सुद्धा कोणत्याही प्रकारचं उत्तर नसल्या कारणाने आपण रिटर्न येतो। परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मी अतिशय महत्त्वाची बाब तुम्हाला समजावून सांगणार आहे। नाशिकचे अनिल साळवे सर म्हणून आपले सबस्क्रायबर सदस्य आहेत, त्यांच्या माध्यमातून आपल्याला अनेक डॉक्युमेंट्स मिळालेले आहेत। माहितीच्या अधिकाराखालून त्यांनी संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे आणि त्यांच्या माध्यमातून मला अतिशय महत्त्वाची बातमी कळली आहे। मी सर्वात अगोदर त्यांचं मी थँक्यू किंवा धन्यवाद बोलेल आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आणि त्यांनी आपल्याला जे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत ते डॉक्युमेंटच्या माध्यमातून तुम्हाला जर तुमच्या रेशन कार्डला जर धान्य चालू करायचं असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची गरजच नाही। आणि या संदर्भात त्यांच्याकडे संपूर्ण माहिती आहे, ती माहिती माझ्यापर्यंत सुद्धा पोहोचली आहे आणि मी नक्कीच ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। आपलं व्हॉट्सअप ग्रुप असेल, व्हॉट्सअप चॅनेल असेल, टेलिग्राम चॅनेल असेल, त्या ठिकाणी मी शेअर करणार आहे। लक्षात ठेवा, त्यांनी ही जी माहिती आहे ही माहिती माहितीच्या अधिकाराखालून मागवलेली आहे आणि ती अधिकृतपणे आहे, शासन निर्णय सहित आहे, विविध अधिकाऱ्यांच्या त्याच्यावर स्वाक्षर आहेत, त्यामुळे ती माहिती चुकीची नाही किंवा खोटी नाही यामध्ये शंकाच नाहीये। त्यामुळे तुम्हाला सुद्धा आता तुमच्या रेशन कार्डला धान्य चालू करता येणार आहे। यासाठी तुम्हाला तुमचं जे रेशन कार्ड आहे हे रेशन कार्ड ऑनलाईन असणं खूप गरजेचं आहे। ऑनलाईन नसेल तर तुम्हाला धान्य चालू करताना सुद्धा ऑनलाईन करून घेता येणार आहे, बरोबर आहे। पण दुसरा एक महत्त्वाचा विषय मी तुम्हाला सांगतोय की अनेक लाभार्थी त्या तहसील कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी असंही म्हटलं जातं की सर आमच्याकडे इष्टांग शिल्लक नाहीये, म्हणजे तुम्हाला जो धान्य द्यायचा आहे तो धान्यासाठी जो आकडा असतो, जी अंत्योदय शिधापत्रिकांची जी संख्या असते ती आमच्याकडे संपलेली आहे, त्यामुळे आपण सुद्धा त्या ठिकाणी रिटर्न येतोय। तुम्हाला मी सर्वांना या ठिकाणी सांगतोय की आता महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून प्रत्येक रेशन कार्ड धारकाची चौकशी आणि तपासणी सुरू आहे, झालेली सुद्धा आहे। आणि अनेक लाभार्थी जे नियमात बसत नाही, नोकरीला आहेत परंतु सुद्धा धान्य घेत आहेत, त्या सर्व रेशन कार्ड रद्द झालेले आहेत। त्यामुळे कुठल्याच पुरवठा विभागामध्ये धान्य इष्टांग संपलेला आहे हे कारण नकोय, बरोबर आहे। त्याच्यावरती सुद्धा मी नंतर शेवटी तुम्हाला उत्तर देणार आहे, जर त्या ठिकाणी तुम्हाला जर असं सांगण्यात आलं तर काय करायला पाहिजे। आता पहिला मुद्दा असा आहे की आपल्याला उत्पन्नाचा दाखला धान्य चालू करण्यासाठी लागतच नाही, लक्षात ठेवा। आणि त्या संदर्भात शासन निर्णय मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतोय। या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगितलंय की तुम्हाला तुमचं जे रेशन कार्ड आहे या रेशन कार्डला धान्य चालू करण्यासाठी उत्पन्नाची दाखल्याची गरज नाहीये, तर एक फक्त हमीपत्र जरी तुम्ही भरून दिला तरी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी धान्य चालू करता येणार आहे, लक्षात ठेवा। आणि या संदर्भात राज्य सरकारचा शासन निर्णय सुद्धा आहे, तो शासन निर्णय मी पुन्हा दाखवतोय। या शासन निर्णयाची प्रत मी आपल्या ग्रुपला देणार आहे, त्यामुळे आत्ताच ग्रुपला जॉईन व्हायचं आहे। ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, टेलिग्रामची लिंक आहे, व्हॉट्सअप चॅनेलची लिंक आहे, कुठल्याही एका स्रोतला तुम्ही जॉईन होऊ शकता आणि त्या ठिकाणी मी तुम्हाला सर्व काही PDF देणार आहे, लक्षात ठेवा, काळजी करायचं नाहीये। ते सर्व PDF तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे, ते शासन निर्णय, पत्रक, परिपत्रक, अर्जाचे नमुने सगळे घेऊन जायचे आणि त्या ठिकाणी बसायचं आणि ते तुमचं काम करून घ्यायचे। त्यामुळे तुमच्या डोक्यातला हा प्रश्न काढून टाका का बाबा उत्पन्नाचा दाखला 21,000चा नाहीये म्हणून आम्हाला धान्य मिळणार नाही, डोक्यातून काढून टाका। धान्य मिळण्यासाठी फक्त हमीपत्र भरून द्यायचं आहे, तो हमीपत्र कसा भरायचा हे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगतो। तर मित्रांनो, या ठिकाणी हमीपत्राचा नमुना दिलेला आहे आणि हा हमीपत्र बघा, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013
अंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ मिळण्याकरिता शिधापत्रिका धारकांनी शासन निर्णय असु का 2021 प्रक्र 65 ना पु 22 दिनांक 15 सप्टेंबर 2021 रोजीचा हा एक महत्त्वाचा हमीपत्र आहे आणि हा हमीपत्र भरून तुम्हाला द्यायचं आहे। या ठिकाणी तुमचं मराठीमध्ये नाव टाकायचं आहे, या ठिकाणी तुमचं इंग्लिशमध्ये नाव टाकायचं आहे आणि या ठिकाणी बघा तुम्ही ज्या ठिकाणी राहताय त्या ठिकाणचं तुम्हाला काय करायचं आहे, पत्ता लिहायचा, राहण्याचा पत्ता तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित टाकायचं आहे आणि तुमचं जे उत्पन्न आहे हे उत्पन्न तुम्हाला या ठिकाणी 15,000 रुपये टाकायचं आहे। 15,000 रुपये अक्षरामध्ये सुद्धा लिहायचं आहे आणि व्यवस्थित ह्या सगळ्या गोष्टी भरायच्या आहेत। त्याचबरोबर थोडासा खाली यायचं आणि तुमच्या कुटुंबामधील जेवढेही लोक आहेत त्या लोकांची नावं या ठिकाणी टाकायचे, त्यांचं वय, लिंग आणि स्वतःचं उत्पन्न किती आणि त्यांचा आधार कार्ड क्रमांक, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित भरून घ्यायचं आहे। तुमचं एकूण उत्पन्न हे 15,000च तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे आणि खाली यायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही वाचून घ्यायचं आहे। मी आता त्या वाचत बसत नाही, जास्त वेळ वाया घालवत नाही। त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, खाली यायचं आणि खाली बघा या ठिकाणी सोबत कुटुंबातील सर्व सदस्यांच्या उपलब्ध असलेल्या आधार कार्डची झेरॉक्स तुम्हाला जोडायची। त्याचबरोबर जुन्या शिधापत्रिका असल्यास प्रथम व अंतिम पृष्ठाची स्वप्रमाणित प्रत किंवा ऑनलाईन असेल तर ती PDF असते, त्याची दोन्ही बाजूच्या प्रिंट मारून घ्यायच्या आणि त्याचे आधार कार्ड सगळं जोडायचे आणि स्वाक्षरी सही करायची आहे। त्याचबरोबर तुमच्या कुटुंबाच्या प्रमुखाचं नाव टाकायचं आहे, तुमची दिनांक या ठिकाणी टाकायचं आहे आणि ह्या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित भरून तुमच्या तहसील कार्यालयामध्ये सादर करायचं आहे। या ठिकाणी बघा राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 मधील कलम 13 नुसार कुटुंब प्रमुख म्हणून निश्चित केलेले कुटुंबातील व्यक्ती हे हा फॉर्म भरून देणार आहे आणि या ठिकाणी तुमचा फोटो चिपकवायचा आहे। अशा सर्व गोष्टी व्यवस्थित भरून तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये रेशन कार्ड सह आधार कार्ड सह जमा करायचं आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने हा हमीपत्र भरून तुम्हाला त्या तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे आणि तुमचं धान्य चालू करून घ्यायचं आहे। आणि त्या ठिकाणी जर समजा तुम्हाला असं जर सांगितलं का बाबा आमच्याकडे धान्य शिल्लक नाहीये, इष्टांग शिल्लक नाहीये, नंतर बघू वगैरे, तर त्यांना स्पष्टपणे सांगितलं साहेब एक लक्षात ठेवा, तुम्ही आत्ता मला म्हणताय की बाबा धान्य शिल्लक नाहीये, इष्टांग शिल्लक नाहीये, तर मला इथून 3 महिन्यापूर्वीचा किती लोकांना इष्टांग तुम्ही वाटप केलंय ते माहितीच्या अधिकाराखाली मी मागवणार आहे आणि इथून पुढे 3 महिन्यामध्ये तुम्ही कोणाकोणाला इष्टांग देणार आहात, दिलेला आहे याची माहिती सुद्धा मी भविष्यात मागवणार। त्यामुळे मला धान्य चालू करून द्या, नाही तर मी शांत बसणार नाही, मी तुमचं सर्व काही उघडकीस आणणार। मला ही सुद्धा माहिती आहे खूप चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी ज्याला खऱ्या अर्थाने गरज आहे त्यांना धान्य चालू करून दिलं जात नाही आणि नियमबाह्य त्या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या व्यक्तींच्या माध्यमातून ते धान्य किंवा चुकीच्या पद्धतीने कागदपत्र सादर करून ते धान्य घेतात, इष्टांग मंजूर करून घेतात। तर ते लोकांना मिळतंय त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाहीये, तो त्यांचा अधिकार आहे, ते करतात, काही नाही। मला मिळालं पाहिजे यासाठी आपल्याला भांडायचं आहे। त्यामुळे तुमच्या डोक्यातून जी एक महत्त्वाची बाब काढून टाका, धान्य चालू करण्यासाठी किंवा उत्पन्न रेशन कार्ड नवीन काढायचं असेल तरी सुद्धा किंवा त्याला धान्य चालू करून घ्यायचं असेल किंवा ऑनलाईन रेशन कार्ड काढायचं असेल तरी सुद्धा उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाहीये, ती रद्द केलेली आहे आणि फक्त आता हमीपत्र जर तुम्ही सादर केला तरी सुद्धा तुम्हाला नवीन रेशन कार्ड मिळू शकतो, त्याचबरोबर तुम्हाला धान्य मिळू शकतो, काहीही काळजी करायची नाही। अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला आपल्या YouTube सबस्क्रायबर सदस्यांच्या माध्यमातून जी माहिती मिळाली होती ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची आणि त्यांचं असं मत होतं की सर ही एक चळवळ आहे, एक उठाव आहे, आम्ही महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक लाभार्थ्याला धान्य कसं चालू करता येईल यासाठी प्रयत्न करतोय। तुम्ही सुद्धा सर तुमच्या YouTube चॅनलवरती या पद्धतीने व्हिडिओ बनवा, जे काही मदत लागेल ती मदत मी तुम्हाला किंवा आपल्या लाभार्थ्यांना करण्यासाठी नेहमी तत्पर आणि वेळ काढून तुमच्यासाठी हजर असणार असं त्यांनी सुद्धा सांगितलं। पुन्हा एकदा त्यांना या ठिकाणी मी थँक्यू बोलतोय आणि तुम्हाला धान्य चालू करण्यासाठी जी काही अडचण असेल ती अडचण नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाका, नक्कीच त्यावरती मी रिप्लाय करेल, मार्ग काढू आणि आपण नक्कीच पुढे जाण्याचा प्रयत्न करूया। अशा पद्धतीने एक छोटीशी आणि महत्त्वाची व्हिडिओ या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार इतर योजना दिव्यांग बांधव यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची असल्याकारणे त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।